नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता नजर टाकूयात आठवड्याभरातील महत्त्वाच्या घटना आणि सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर. चला पाहूयात. गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर म्हणजेच नेस्को येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 अंतर्गत मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये 2,20,000 कोटींच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह इनिशिएटिव्ह फॉर शिपिंग अँड शिप बिल्डिंगचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जागतिक तणाव, व्यापारातील अडथळे आणि बदलत्या पुरवठा साखळ्यांमध्ये भारत जगासाठी दीपस्तंभ बनू शकतो. तसेच भारताचे सागरी क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे आणि भारताची बंदरे आता विकसनशील देशांमध्ये सर्वात कार्यक्षम मानली जात आहेत. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख केलाय. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहयोगानं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचं सहकारी संस्थांना वितरण आणि उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे पार पडला. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सध्या राज्यातील सहकारी संस्थांना 14 नौका देण्यात येत असून पुढील 5 वर्षांमध्ये किमान 200 नौका समुद्रात उतरवण्याचं लक्ष्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलंय. या नौका 25 दिवस खोल समुद्रात राहून 20 टनांपर्यंत मासे पकडू शकतील. या नौकांमधून मासे गोळा करून किनाऱ्यावर नेण्यासाठी एक मोठे जहाजही उपलब्ध करण्यात येईल. सागरी व्यापार आणि उद्योगाशी संबंधित नुकत्याच करण्यात आलेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्राचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. नेस्को गोरेगाव येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत 15 विविध सामंजस्य करार करण्यात आले. अनेक कंपन्यांसोबत सागरी इकोसिस्टीम विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आलेले आहे. तब्बल 56,000 कोटी रुपयांचे हे करार आहे. यामुळे महाराष्ट्राला सागरी व्यापार आणि विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यात मदत होईल. बंदर, वाहतूक, उद्योग आणि व्यवसाय या क्षेत्रातील सुविधा जागतिक दर्जाच्या बनतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचं नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह, मुंबई क्लायमेट वीक ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम म्हणजेच बेस्टच्या कुलाबा येथील आगारात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 150 नवीन इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण करण्यात आलंय. बेस्टच्या ताफ्यात भविष्यात 100% पर्यावरणस्नेही बसेस असणार आहे. त्यापैकी 150 बस देण्यात आल्या आहे. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचं देखील रक्षण होणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी असून उपनगरीय लोकल रेल्वे, मेट्रो ट्रेन यांना प्रवाशांशी जोडण्यासाठी बस सेवा ही तितकीच महत्त्वाची आहे. या बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तर शासनाच्या कामाचा झपाटा मोठा असून शहराला कोस्टल रोड, अटल सेतू मेट्रो यासह कॉन्क्रीट रस्ते, पूल अशा जलद आणि उत्तम दळणवळण सुविधा देण्यात येत आहे असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. माननीय शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण हा निर्णय घेतला की आपल्या मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या दिल्या पाहिजेत आणि त्यासोबत मुंबईचं प्रदूषण देखील कमी केलं पाहिजे. संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपण जर प्रदूषण मुक्त केला तर मुंबईच्या वातावरणात आपण खूप मोठा परिणाम करू शकतो आणि म्हणून 5,000 बसेस घेण्याचा निर्णय झाला. टप्प्याटप्प्याने त्या बसेस येत आहेत आणि त्यातल्या आता 157 बसेस आज पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेमध्ये जात आहेत. इतिहासामध्ये अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण 157 इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यामध्ये आज दाखल होत आहेत आणि यामुळे प्रवाशांना देखील आरामदायी आणि सुखद असा प्रवास करता येईल. खरं म्हणजे आजच्या या दिवशी मी
बेस्ट प्रशासन आणि सर्व अधिकारी कर्मचारी आणि प्रवाशांना मनापासून शुभेच्छा देतो, कारण आजपासून आणखी त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. राज्य शासन, पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं बोधचिन्ह आणि जर्सी अनावरण समारंभ नुकताच पुण्यात पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. यासोबतच पुणे ग्रँड टूर 2026 या भारतातील पहिल्या जागतिक पातळीच्या सायकलिंग स्पर्धेची घोषणाही करण्यात आली. आज पुणे ग्रँड चॅलेंज टूर या सायकलिंग स्पर्धेला मान्यता मिळून आपण एक नवा अध्याय सुरू करतोय. सायकलिंग हा केवळ एक आता खेळ नाहीये, तर तो पर्यावरणपूरक, आरोग्यवर्धक आणि शाश्वत जीवनशैलीचं प्रतीक बनलेलं आहे. आणि टूर द फ्रान्स या जागतिक स्पर्धेपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अशी प्रतिष्ठित स्पर्धा आयोजित करणं ही आपल्या राज्यासाठी खरं तर फार अभिमानाची बाब आहे. आणि आजच्या या समृद्ध महाराष्ट्राच्या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा भेटूयात पुढील भागात.